नमस्कार सर्वांनी, मी काजल आणि माझ्या गोड फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आहे आमच्या देवराचे बोरस्नान। तर इथे सारिका मामी, कांचन मामी आणि मामा आले आहेत मला मदतीसाठी। आणि ते कांचन मामी फुगा फुगवत आहे आणि त्यावर मी हॅपी वगैरे काय काय असं टाकलेलं आहे, स्माइल वगैरे सगळं काय काय। पण त्यांना तसे स्माइल पण त्यांची चांगली आहे, तसं त्याने स्माइल असं राहतात पण। आणि तिथे इथे बघू शकता डोळे किती छान असं काढलेलं आहे। आणि इथे मी अशी मस्तपैकी रांगोळी काढलेली आहे आणि इथे वेलकम असं लिहिलेलं आहे। तर आणि इथे मला सारिका मामी मदत करत आहे, कारण त्यांना हळदी कुंकवाचं असं छान असं बनवायला येतं। आणि आम्ही असं बघू शकताय दागिने वगैरे आणि साडी असं सारिका मामीने केलेलं आहे। कारण कला अशी म्हणजे सारिका मामीकडूनच शिकावी, कारण त्यांना खूप काही असं येतं बनवायला, मेहंदी म्हणा किंवा काही कुठल्याही प्रकारचे। आणि ते त्यांनी बघा पूर्ण अशी त्यांची झालेली आहे रांगोळी बनवून, आणि फुलांचीच केलेली आहे, पण रांगोळीला सुद्धा ती महाग पडते, कारण फुलांची म्हणजे किती छान अशी दिसते, तुम्ही बघू शकता। आणि इथे त्यांना म्हणजे त्यांच्यासाठी मी चहा बनवलेला, आणि सारिका मामीने त्या म्हणजे रांगोळी काढत होते त्या नादात त्यांनी चहाच पिलं नव्हते। आणि तरी इथे बघू शकताय तुम्ही, मी पण रेडी झालेले आहे आणि आम्ही डेकोरेशन वगैरे सगळं केलेलं आहे, इथे बघू शकता तुम्ही। आणि इथे मी आमच्या देवराजला सुद्धा आवरलेलं आहे, बघू शकता माझा देवराज किती छान दिसतोय ते। आणि तर मी आता सारिका मामीला आणि कांचन मामीला बोलवायला चाललेले आहे। तर अजून कार्यक्रम खूप असा आहे, हळदी कुंकवाला महिला बोलवायचा ताट बनवलेला आहे, सुपारी पान वगैरे सगळं, आणि घटोटी भरण्यासाठी इथे मामाने फुगे लावलेले आहेत, बघू शकता किती छान असं लावलेलं आहे। आणि पतंग वगैरे त्यानेच केले, तर इथे लिहिलेलं आहे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, आणि देवराजचे बोरनान असं लिहिलेलं आहे। तर इथे विठ्ठल रुक्माईची मूर्ती आम्ही ठेवलेली आहे। तुम्ही छान केलेलं आहे डेकोरेशन, मूर्ती आहे। आणि इथे मला सारिका मामी मदत करत आहात, आणि हे आम्ही चुरमुरे वगैरे बिस्किट कॅडबरी अशा मिक्स केलेल्या आहेत। आणि इथे बघू शकता किती छान असं दिसते। आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही बिस्किटे वगैरे डेअरी मिल्क वगैरे अशा कॅडबरी आणलेल्या होत्या। आणि कुठलेही कार्यक्रम असू दे मला सारिका मामी हेल्प करतात, कारण त्या सपोर्ट करतात, त्यामुळे मला हे कार्यक्रम करायला वगैरे असं खूप काही म्हणजे असं भारी वाटतं। कारण म्हणजे आमच्या घरात मी एकटीच आहे, कारण मला त्याने मदत केली म्हणजे मला खूप असं भारी वाटतं आणि छानही वाटतं त्याने आल्या म्हणजे आमच्या घरी। बघा इथं डेकोरेशन चाललं आहे, चॉकलेट आणि कॅडबरी बिस्किट चॉकलेटी हे सगळं डेअरी मिल्क आणि ही आहे माझी जाऊबाई, ह्यांचं नाव आहे वृषाली। आणि ते आम्ही दोघी मिळून असं देवराजला आवरत आहे, म्हणजे त्याला ड्रेस वगैरे घातलेलाच आहे, आणि ते आम्ही हळव्याचे दागिने त्याला घातलेले आहेत। आणि माझा देवराजसुद्धा किती छान असा दिसतोय, कारण त्याचं मी पहिल्यांदाच वर्णन करते, कारण सारिका मामी म्हणलेलं आपण करूया देवराचे वर्णन, म्हणून आम्ही ते केलं। आणि खूप भारी वाटतं सगळेजण एकत्र असल्यानंतर। आणि इथे आमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू झालेला, कारण महिलाही सर्वजण आलेले होते। आणि आमच्या इथे कसं महिलांना बोलवलं ना हळदी कुंकवाला, तर महिला आमच्या इथे लगेच येतात, आणि आल्यानंतर छान असं वाटतं, कारण सर्वजण आले आणि आपल्या घरी कार्यक्रम आहेत असं म्हणजे खुश म्हणजे असं खूप असा आनंद होतो, उत्साह होतो आपल्यासाठी। आणि इथे बघू शकता म्हणजे आमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे।
आणि इथे मी वाण वाटायला आणलेले होते, म्हणजे गरजू वस्तूच आणलेल्या, महिलांसाठी गरज पडेल अशा वस्तू, कारण ते फळे भाजी ठेवायला छान असं वाटतं. आणि तेही मी रंगीबेरंगी कलरचे असे आणलेले होते. आणि ते मी पान, सुपारी आणि ओटी भरण्यासाठी गहू असं घेतलेलं होतं सर्व असं. आणि ते मी प्रत्येक एक महिलांची ओटी आणि त्यांना वाण वाटत होते. आणि सर्व महिलांना सुद्धा खूप छान असं वाटत होतं. काजलने पहिल्यांदाच हा असा कार्यक्रम ठेवला आणि तिच्याकडं आपण हळद कुंकवाला चाललो आहे. छान असं वाटतं महिलांना सुद्धा. आणि मलाही खूप असं भारी वाटलेलं, कारण मी आमच्या घरामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला. तर इथे बघू शकताय वाण किती छान आहे, म्हणजे गरजू वस्तू आणलेल्या महिलांसाठी. आणि रंगीबिरंगी होत्या त्या वस्तू सगळ्या. लाडू ए लाडू काय करला इकडे ये इकडे तिळगुळ बी आहे अजून. लाडू धन्यवाद.